हाय, ज्योती लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बघा आता वाजले 10:30 माझे चलत बघा भांडी घासायची. प्लास्टिकचे डबे 2 दिवस झालं घासाव म्हणते, रविवार सोमवार, कारण सगळेच घरी असल्यामुळं शाळेला सुट्टी असल्यामुळं काही घासणं झालं नाही. तर म्हणलं चला आज घासूनच घेते. प्लास्टिकचे डबे कसं आपण तेला मिठाचे हात सारखे लावत असतो, त्यामुळं खूप तेलकट भांडी होतात. त्यामुळं मला दर महिन्यालाही घासावंच लागतात आणि मी घासतच असते सारखी. तर म्हणलं आज घासूनच घेते. तर बघा आज एकदम चकाचक भांडे बिंडे सगळे घासून घेतल्यात. प्लास्टिकचे डबे पण पूर्ण व्यवस्थित घासून घेऊन बघा लावल्यात. आणि कपडे होते, कपडे पण वाळू घालायचे होते, धुतले होते सकाळी, पण ते टाकायचेच राहिले होते माझ्याकडून. तर बघा टाकून आली. आता करायचं आहे मला दळण, ज्वारीचं दळण करायचं आहे. बघा आज काय झाले, आज आम्ही सकाळी दीज पप्पांनी ना म्हणजे कालच आणलेले आहेत ते ज्वारीचं, म्हणजे ज्वारी आमची गावाकडचीच असते, पण यावेळेस काय झालं आम्ही गावाला गेलो नसल्यामुळं ज्वारी आमची संपली मधीच. त्यामुळं बघा बाहेरून आणले 5 किलो ज्वारी. तर ती मला असं वाटतंय की 2च किलो होगी असं वाटायला लागलं मला, कारण गावाकडची ज्वारी म्हणजे कशी आपण मन सुक्त किती बी दळण केलं तरी आपलं असं वाटतच नाही की अरे ही दळण जास्त आहे, 10 किलो आहे, 5 किलो आहे. तरी 5 किलो बघून तर मला वाटायला अरे एवढंच आहे असं वाटायला लागलं मला, कारण आम्ही कधी बाहेरून असं खरेदी आणत नाही. कारण आमच्या गावाकडे जे शेतातली ज्वारी असती तेच आणतो आम्ही आणि तेच खातो आम्ही. ज्वारी आमच्या गावाकडची ज्वारीची सवय आहे, पण ही ज्वारी मला वेगळीच वाटायला लागली जराशी. तरी पण म्हणलं चला आता नाहीच आहे म्हणल्यावर आपल्याला हेच खावं लागतं नाही का. तर बघा 5 किलो दळण केलं ज्वारीचं. आता ही दळण द्यायचं आहे दळायला आणि जाऊन मला चिक्कूला पण घेऊन यायचं आहे शाळेतून. तर बघा फायनली दादाला घेऊन आली मी शाळेतून आणि तो माझ्या हातातली पिशवी घेतला बघा, कारण मी तांदूळ पण दळायला द्यायची होते म्हणून. ज्वारी पण नेली होती, तांदूळ पण दिली होती. तो चक्कीवाला भैया म्हणला की ताई आता मी तांदूळ दळून नाही देणार आहे, कारण तुम्हाला 9 साडेनऊच्या नंतर यावं लागते म्हणला संध्याकाळी. त्यामुळं बघा मी तांदूळ रिटर्न घेऊन आली पिशवीमध्ये. आणि दादाला पिशवी काय उचलना झाली, तो इकडून तिकडून इकडं झुकवतोय पिशवीला. आणि इथं बघा हे आमच्या घराच्या शेजारी बघा इथं शाळा आहे, मराठी शाळेवर किती छान छान चित्र काढले बघा. आणि फायनली मी आली कॅम्पवर, म्हणजे बाजारात गेली होती. तर बघा साडीच्या दुकानात गेली होती. आम्हा बायकांना साड्या म्हणलं की झालं, दुसरं काय नको, पण साडीविषयी निघाला की मग झालं. तर मग साडी पाहिजे म्हणजे पाहिजे. पण ही साडी कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी घेणार आहे ती साडी, पण आता सध्या तर नव्हती घ्यायची, फक्त बघितली, कारण माझ्या मैत्रिणीचं दुकान आहे ना, मला छान वाटन. आणि तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे टाकता त्यामुळं तुम्ही घ्या, खूप छान आहे म्हणून त्या रिक्वेस्ट करायला लागल्या. तरी पण मी अशी टाकून बघितली आणि खूप छान वाटली मला. आणि छान पण आहे, सूत पण 1 नंबर आहे त्या साडीचं. घेणार आहे पण थोडासा वेळ आहे, कारण महिना अखेर असल्यामुळं काय आपल्याला लगेच घेता नाही येते, तुम्हाला तर नक्कीच माहीत आहे. चला तर मग मिनी ब्लॉग कसा वाटला याचा नक्कीच सांगा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.